हा, मी गावाला आहे. बरोबर. मी हॉटेल व्यवसायात काम करतोय, रिअल इस्टेट व्यवसायात काम करतोय. अजून पुढे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीजवर काम करणार. आपल्या शिक्षण व्यवस्थेतला जो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे ना, तो हाच आहे. आपण आर्थिक नॉलेज किंवा व्यावसायिक नॉलेज हे शिक्षणातून आपल्या शिक्षण पद्धतीत नाहीये. ते मुलांना ऍक्च्युली लहानपणापासून घरातूनच मिळलं पाहिजे. माझं स्वतःचं 8वीत असताना सेव्हिंग अकाउंट होतं. मी एक सेव्हिंग अकाउंट काढलेलं होतं आणि मी त्यावेळी अगदी 100 रुपये 200 रुपये असे माझ्या खात्यामध्ये भरत होतो. ज्यावेळी फोकस तुमचा क्लिअर आहे ना, की मला बिल्डरच व्हायचंय, मला रिअल इस्टेटमध्येच काम करायचंय, मग कुणी कितीही पैसे मिळू दे, माणूस म्हणजे डायव्हर्ट होत नाही. की डायरेक्ट स्वतःवर प्रयोग करण्यापेक्षा आधी नोकरी करून त्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, मग व्यवसायाचा. डायरेक्ट व्यवसायात जायची चुकी अजिबात करू नका. लोकांचा माइंडसेट बदलतोय, सगळ्या गोष्टी ऑनलाईन येत आहेत, इन्स्टावरती दिसतंय, फेसबुकवरती दिसतंय. बरं आता काय ना, की म्हणजे खोटं बोलायला तुम्हाला चान्स नाही बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन तुमचं नाव टाका, नंबर टाका, सगळं तुमचं दिसणार आहे. त्यामुळे खोटं बोलायला चान्स नाहीये. त्यामुळे कस्टमरशी, ग्राहकांशी खोटं बोलू नका, तुम्ही पकडले जाणार. तुम्ही ज्यावेळी 10, 15, 20 लोकांना रोजगार निर्माण करताय ना, तुम्ही देशसेवा करताय. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आज पण एक उद्योजक घेऊन आलेलो आहे, बट डोंट वरी, जास्त प्रॅक्टिकल काय सांगणार नाही आहे. आज फॅमिली रिलेटेड बाजू, इमोशनल बाजू, मित्रांची बाजू आणि एक बॅकग्राऊंड स्टोरी असते प्रत्येक उद्योजकाची, एंटरप्रेन्योरची, त्याबद्दल आपण बोलणार आहे. तर आज आपल्यासोबत आहेत शुभारंभ ग्रुपचे CEO आणि फाउंडर, तसेच हॉटेल बाजीचे फाउंडर सागर विजय गावडे सर. वेलकम टू द शो सर. नमस्कार. नमस्कार. पॉडकास्टची सुरुवात करायच्या आधी सांगतो की सरांना का बोलवलं. आम्ही काही दिवस आधी सरांच्या हॉटेलला गेलेलो आणि जेवत आम्ही खूप छान गप्पा मारल्या आणि आम्हाला कळलं की अरे, आपल्यासारखाच हा पुढचा व्यक्ती, तो पण खूप छान स्टोरी टेलर आहे. आणि सोफिस्टिकेटेड कॉन्व्हर्सेशन किंवा एकदम फॉर्मल कॉन्व्हर्सेशन न होता त्यांनी आम्हाला खूप अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या आपल्याला समजलं की अरे, हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता ज्या इंडस्ट्रीमध्ये ते आहेत, कन्स्ट्रक्शन असो किंवा हॉटेल इंडस्ट्री असो, त्यामध्ये खूप अशी इन्साईट्स आहेत जे आपल्याला माहीतच नाही आहेत. प्लस उद्योजक म्हणून लहानपणापासून इथपर्यंतचा प्रवास कसा होता हे आपल्याला सगळ्यांचं जाणून घ्यायचं असतं. बट सिमिलॅरिटी खूप जास्त आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि कितीतरी लोक ऐकतात त्यांच्यामध्ये. तर मी सगळ्यात पहिला प्रश्न तर तुम्हाला हाच विचारणार आहे की तुम्ही कुठून आहात, तुमचं प्रॉपर गाव कोणतं, आणि कारण हे समजून घेणं सगळ्यांनी खूप महत्त्वाचं आहे. हे मी का विचारतो तुम्हाला शेवटी कळेल. आणि तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकला आणि बालपण कसं होतं? माझं नाव सागर गावडे. माझं मूळ गाव पिंपरी चिंचवडमधलं जे चिंचवड शहर आहे तेच माझं मूळ गाव. म्हणजे लहानपणापासून मी इथंच वाढलेलो आहे, इथेच मोठा होतोय. आणि माझी शाळा म्हणजे जी बरेच वेळा मी अभिमानाने नाव घेतो की ज्ञानप्रबोधिनी शाळेचा मी विद्यार्थी आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा मला अनेकदा खूप वेळा फायदा झाला आहे की मी जिथं माझी शाळा सांगितली आहे, मी या शाळेचा विद्यार्थी आहे. मी आवर्जून नेहमी प्रत्येकाला माझी शाळा कोणती आहे किंवा माझं कॉलेज कुठलं आहे इंजिनिअरिंगचं, ते पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक आहे, ते मी सांगत असतो आवर्जून. बरं. येस. सो म्हणजे तुम्ही आता प्रॉपर गाववाले बघा. हो. आणि हळूहळू आपण हे अनफोल्ड करू. सो तुमचं बालपण कसं गेलं, कसं होतं घरातलं वातावरण? माझ्या घरात वातावरण तसं काय म्हणूयात ना की वडिलांचा पूर्वीपासून व्यवसायच होता. आई गृहिणी होती. माझ्या वडिलांचा म्हणजे काय म्हणत ना की ट्रान्सपोर्टचा एक छोटा व्यवसाय होता, पण व्यावसायिक पार्श्वभूमी मला पहिल्यापासून होती असं म्हणायला काही हरकत नाही. बरं. आणि मग वडिलांसोबत नातं कसं होतं, बोलणं व्हायचं का स्ट्रिक्टनेस होता? मग घरी सगळ्यात म्हणजे असं कोणासोबत आपण मनातलं काही बोलू शकतो असं व्यक्ती कोण होतं घरी? मला बरेच जणांबद्दल असं म्हणजे काय म्हणत ना हे येतं की वडील माझे खूप कडक आहेत किंवा वडिलांबरोबर बोलत नाही आम्ही. पण माझं आणि वडिलांचं नातं म्हणजे मला जसं आठवतंय ना की माझं आणि माझ्या वडिलांचं नातं खरंच खूप खूप वेगळं आहे. म्हणजे मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कडक आहेत वडील, नो डाऊट, कडकपणा त्यांच्यात आहे, पण तरी पण म्हणजे नेहमी त्यांच्याबद्दल त्यांच्या बरोबर फ्रीपणे बोलू शकतोय. म्हणजे आई बरोबर कुठल्याही गोष्टी मी अगदी फ्रीपणे बोलू शकतो. आमच्या घरी हे वातावरण पहिल्यापासून आहे. आई वडिलांशी बोलण्याची मोकळीक आम्हाला आहे पहिल्यापासून. आता हा जो उद्योजक आहे तुमच्यातला, तो लहानपणापासूनच तुमच्यात होता असं वाटतंय का? हो, 100% मी म्हणेल की लहानपणापासूनच होता. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, माझ्या वडिलांचा व्यवसाय होता लहानपणापासून. पण काय म्हणत ना, व्यवसायाच्या बद्दल चांगलं खूप त्यांचं नॉलेज होतं, पण काय
समजा शिक्षणाचं थोडंसं त्यांचं कमी असल्यामुळं मला लहानपणापासून समजा त्यांची बिलं बनवणं, कामगारांचे पगार करणं, ड्रायव्हर्सचे पगार करणं, ही जबाबदारी अगदी लहानपणापासून माझ्यावरती येऊन पडली. आणि त्यात दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो ना, की माझ्या वडिलांची जी मित्रमंडळी आहे, जो सर्कल आहे तो पूर्णपणे मारवाडी किंवा व्यावसायिक हे माझे वडिलांचे मित्र आहेत. मग त्यामुळं म्हणजे लहानपणापासून ती जबाबदारी येऊन पडल्यामुळं मला म्हणजे लहानपणापासूनच व्यवसाय करायचा, छोटा छोटा व्यवसाय करायचा मला संधी मिळाली त्या माध्यमातून. आणि मग जेव्हा म्हणजे वडिलांनी पण ओळखलेलं की तुम्ही ह्या बॅकग्राऊंड मध्ये जाल, तर मग लहानपणी अशी कोणती गोष्ट केलेली का की जी तुम्हाला असं आठवते की नाही तेव्हाच मी व्यावसायिक माइंडसेटनं पुढे चाललेलो, की बाबा नाही वडिलांना आता आम्ही मॅक्स टू मॅक्स काय केलेलं आहे की बाबा मी BBA ला असताना प्रोजेक्ट बनवलेत आणि तो प्रोजेक्ट बनवून तो 1,500 रुपयाला विकलाय, म्हणजे माझ्यातला व्यवसाय तसा होता. तर तुमच्यातला व्यवसाय लहानपणी कसा होता? म्हणजे एक आता गोष्ट सांगतो. म्हणजे ज्यावेळी मी म्हणजे 8वीला होतो, म्हणजे अराउंड 1998चा काळ, म्हणजे त्यावेळी माझं स्वतःचं सेव्हिंग अकाउंट होतं, माझं स्वतःचं. हो. आणि मी घरी न सांगता सेव्हिंग अकाउंट काढलेलं होतं. माझ्या घरी माहिती नव्हतं की याचं अकाउंट आहे. पण म्हणजे मी ज्यावेळी बघतोय ना मुलं व्यवसायात आज येतात ना, त्यावेळी त्यांना चेकबुक, FD, OD किंवा अकाउंट्स, लेजर हे शब्द कळतात. पण मला हे शब्द मी 8वीत असतानाच मला माहिती होते. म्हणजे हे व्यवसायाबद्दलचे शब्द किंवा व्याज, म्हणजे मला वाटतं ना आपण जेव्हा 8वी 9वी 10वीत येतो त्यावेळी चालू व्याज काय, ते व्याजाचे वेगवेगळे प्रकार शिकवतात. पण मी ऑलरेडी ह्याचा अभ्यास 8वीत असतानाच मला केलेला होता. माझं स्वतःचं 8वीत असताना सेव्हिंग अकाउंट होतं, मी एक सेव्हिंग अकाउंट काढलेलं होतं. आणि मी त्यावेळी अगदी 100 रुपये 200 रुपये असे माझ्या खात्यामध्ये भरत होतो 1998-99च्या काळात. मला आजही एवढं आठवतंय, मी ज्यावेळी 10वीत होतो ना, बरं हे सेव्हिंग अकाउंटची सुरुवात का झाली होती एक सांगतो तुम्हाला. माझं अशी इच्छा होती ना की ज्यावेळी 10वीची आपल्याला सुट्टी पडेल ना त्यावेळी आपल्याला पार्टी करायची. आणि त्या पार्टीसाठी ऍक्च्युली खर्च होता 500 रुपये त्या काळात, खूप जोरदार पार्टी करायला बरं का. म्हणून मी ते पैसे 8वी 9वी पासूनच साठवायला चालू करायचे, अशा प्लॅनिंगने ते केले होते, म्हणून मी अकाउंट काढलं होतं. पण असं होता होता ना 10वीत मला आजही आठवतंय माझ्या अकाउंटला जवळपास 6,000 ते 6,500 रुपये होते. आज अमाऊंट तुम्हाला छोटी वाटेल, पण तुम्ही ही 25 वर्षाआधी एका 10वीतल्या मुलाच्या अकाउंटला 6,000 रुपये हे इमॅजिन करा. म्हणजे मला काय झालं ना, व्यावसायिकता तेव्हापासून माहित होती, व्याज कसं कॅल्क्युलेट होतं हे माहिती होतं, सेव्हिंगचं महत्त्व माहिती होतं. तेव्हापासून मी पैशाचं सेव्हिंग करत होतो, अकाउंट्स किंवा बँक या विषयात मी होतो. तर ह्या गोष्टी शेवटी वडिलांकडून आम्हाला मिळाल्या. राईट. यातून आपण असं म्हणू शकतो का की जर वडिलांना किंवा आईला समजतंय की पोरगा बिझनेसमध्ये जाणार आहे, तर त्यांनी त्याला जी त्याचं तरुण वय चालू होते ना तेव्हाच त्याला बँक नॉलेज, चेक क्लिअर करणे, बिलं क्लिअर करणे हे सगळं नॉलेज द्यावं का हेजिटेशन असावं या गोष्टींमध्ये? नाही, 100% मी तर म्हणतो की आपल्या शिक्षण व्यवस्थेतला जो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे ना तो हाच आहे. आपण आर्थिक नॉलेज किंवा व्यावसायिक नॉलेज हे शिक्षणातून आपल्या शिक्षण पद्धतीत नाहीये. ते मुलांना ऍक्च्युली लहानपणापासून घरातूनच मिळलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी, तू बँकेत जा, बँकेत येणं, बँकेत जाणं, हे व्यावसायिक शब्द आपल्या मराठी मुलांच्या कानावरती पडले पाहिजे, त्याचं नॉलेज आलं पाहिजे. मारवाडी समाज पुढं असण्याचं कारण काय? ते मुलाला लहानपणापासून गल्ल्यावर बस तू 1 तासभर, तिथंच त्याला कळतं ना की हिशोब कसा लिहायचा, पैसे आले किती, गेले किती, हे आपल्या मुलांच्या मराठी मुलांच्या नॉलेज म्हणजे कानावर पडतंय कुठं, त्यांना नाहीच आहे ना. उलट आपल्याला सांगण्यात येतं की नाही तू चांगला जॉब कर. मग ही मेंटॅलिटी का होत असेल लोकांची? नाही, आपलं काय ना, आपल्याला सगळं एकदम सिक्युअर पाहिजे. ज्यावेळी बिझनेस येतो ना तर रिस्क येते. आणि व्यवसाय ही अशी गोष्ट आहे ना की म्हणजे आता कालच परवा सांगतो, मी एका मोठ्या उद्योजकांना भेटलो ज्यांचा 100 ते 125 कोटीचा टनपेक्षा जास्त म्हणजे टर्नओव्हर आहे, वय त्यांचं अराउंड 70च्या आसपास वय. तर त्यांच्याशी मी बोललो, सर तुम्ही आता सेटल झाले ना? ते म्हणले व्यावसायिक कधीच सेटल होत नाही. जर 150 कोटीचा माणूस वयाच्या 70चा माणूस असं म्हणतोय तर आपण काय? त्यामुळं व्यवसाय करायचं तर सेटल व्हायचं ही माइंडसेट सोडून द्या. व्यवसाय म्हणजे सतत चढ उतार, रिस्क, म्हणजे काम आहे. येस, धडपडणाऱ्या माणसाचं काम. त्याच्याशिवाय आता एक ती जी इमेज बनवण्यात येते ना की मी बिझनेस टाकेन आणि मी बिझनेस चालू केला की मी श्रीमंत होईल आणि माझी लाईफ आरामात चालेल, तर असं नसणार आहे. व्यवसाय वाढला की प्रॉब्लेम वाढणार, स्ट्रेस पण वाढणार आहे. येस, फक्त व्यवसाय तुम्हाला ती ताकद देईल की ती स्ट्रेस मॅनेज करायची.
बरोबर. तर मग कॉलेज जसं तुमचं आता शाळा झाली, शाळेनंतर मग तुम्ही सांगितलं की पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकला हो, होता. हो. तर मग ती जर्नी कशी होती, तो निर्णय कसा घेतला? ज्यावेळी माझं कॉलेज संपलं, थोडंसं काय म्हणा ना, गाववाला असल्यामुळं ते एक बॅकग्राऊंड होतं की त्यातल्या त्यात गाववाल्यांकडे चांगल्या जमिनी आहेत, हे आहेत. तर शिवाय माझ्या घरी थोडंसं सिव्हिल इंजिनिअरिंग, माझे एक चुलते सिव्हिल इंजिनिअर, बर. त्यामुळे ते थोडासा बॅकग्राऊंड होतं. मग थोडंसं ह्या गोष्टी ज्यावेळी फ्युचर आपण बघतोय की रिअल इस्टेटला, या व्यवसायाला चांगले दिवस असणार आहेत, तर याचा थोडासा अभ्यास करून आपण सिव्हिलला जाऊ, असा एक विचार करून मी सिव्हिलला. कसे विद्यार्थी होता कॉलेजमध्ये तुम्ही? मिडल बेंचर, लास्ट बेंचर, कट ऑफ? नाही, जर विद्यार्थी म्हणून विचारशाल ना, तर म्हणजे काय म्हणूयात ना, म्हणजे मी अभ्यासात वर्गातला मी टॉपर होतो बरं का, मी GS होतो माझ्या कॉलेजचा. पण मस्ती करणाऱ्यांमध्ये पण मीच असायचो, म्हणजे इथपर्यंत वर्स्ट कंडिशन होतो. एक तुम्हाला सांगतो, आमच्या वर्गात आम्ही 2 जण गावडे होतो. त्यातला एक गावडे होता ना, तो सेकंड इयरला असताना तो नापास झाला. आणि तो मग नापास झाला तर माझ्या एका म्हणजे लकीली त्याचे वडील किंवा चुलते माझ्या वडिलांना भेटले, कोणतरी त्रयस्थ व्यक्ती भेटले आणि त्यांना म्हणले, अरे तो गावडे म्हणून कॉलेजमध्ये तो नापास झालाय. बरं ठीक आहे. मला वडिलांचा फोन आला, मी कॉलेजमध्ये आहे, क्लासरूममध्ये बसलोय. वडिलांचा फोन आला, कुठं आहे? मी म्हणलं, मी कट केले फोन. परत फोन आला, म्हणले कुठं आहे? मी म्हणलं कॉलेजमध्ये आहे, क्लासमध्ये. एक नंतर तासाभराने क्लास सुटला, मी बाहेरून फोन केला. मला वडील म्हणले कुठं आहे? मी म्हणलं कॉलेजमध्ये आहे. मला म्हणले तू घरी आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी म्हणलं हे असं का म्हणतोय? मला परत काळजीने म्हणलं, अरे तू घरी आहे, तू कुठे असू दे, काय प्रॉब्लेम काय नाही. मग वडिलांना मी म्हटलं काय झालंय मला सांगा. वडील म्हणले, अरे मला सहज असं कळलं की जो गावडे आहे PCP मध्ये सिव्हिलचा, तो फेल झालेला आहे आणि गेले 3 महिने तू रोज कॉलेजला जातोय, तू कुठं जातोय, काय करतोय? मी वडिलांना म्हणलं, अहो पप्पा, मी म्हणजे जो एक दुसरा गावडे आहे तो फेल झालाय, मी वर्गातला टॉपर आहे. पण हे वडिलांना माहित नव्हतं मी टॉपर आहे विपर आहे, काय नाही. त्यांना वडिलांना सांगितलं, मी पहिला आलेला विद्यार्थी वर्गात, तुम्ही लागलं तर कॉलेजला या आणि कन्फर्म करा. म्हणजे असं इथपर्यंत आम्हाला हे होतं. आणि ही तेव्हाची एज्युकेशन सिस्टीम अशी होती की आई वडिलांना पोरांवर एवढा विश्वास होता, तू जा, तू पड, तू पेन्सिल खा, माथी खा, काय बिघा, तू नीट राहा, पोरांच्यात खेळ, मी पालक सभेला येणार नाही, मी सही करणार आणि तुला करायचंय. आता मे बी पालकांची इन्व्हॉल्वमेंट वाढली, त्यामुळे मुलं पण जराशी निर्णय घेताना कमी पडतायत. आणि आय डोंट नो की ते आता आपण नंतर त्यावर कधीतरी बोलू. तर मग जेव्हा तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झालं, त्यानंतर तुम्ही मग डायरेक्टली व्यवसायाकडे उतरला का? जसं की म्हणजे मी स्वतः असं केलं की जे जॉबकडे आधी वळायचं आणि जॉबमध्ये थोडा एक्सपिरियन्स घ्यायचा. नाही, मला एक वाटतं ना, जर तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा आहे ना, तर एक कमीत कमी 2 ते 4 वर्ष त्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरी करा आणि अनुभव घ्या. कारण काही गोष्टी अशा आहेत ना की ज्या तुम्हाला डायरेक्ट व्यवसाय करून खूप अवघड होणार आहे. ज्यावेळी तुम्ही नोकरी करताय ना, त्या गोष्टीचा अनुभव येतो, ऑब्झर्वेशन, त्यातले खाचे खर्च सांभाळतात, पैसे कसे येतात, कसे जातात. म्हणजे मला काय म्हणायचंय की डायरेक्ट स्वतःवर प्रयोग करण्यापेक्षा आधी नोकरी करून त्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, मग व्यवसायाचा. डायरेक्ट व्यवसायात जायची चुकी अजिबात करू नका. जर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीतून असाल, भांडवल कमी असेल, तर ह्या ऍडवाइस तुमच्यासाठी आहे. येस. प्लस आता लोकांना वाटेल की माझं घरचं खूप मोठं आहे, पैसे, तर ही पण ऍडवाइस तुम्ही लागू करायची, नाहीतर बापाचा हाय ती बी घालवू शकतो. की बाबा कधी कधी काय असतं की वडिलांना जमलं म्हणजे तुम्हाला जमेल असं व्यवसाय नाही. माझे वडील पण व्यावसायिक आहेत, पण मला माहित पाहिजे माझा स्किल सेट काय आणि त्यावर काम केलं पाहिजे. रक्तात असतंय आपल्या, पण ते कसं तुम्ही एक्झिक्यूट करताय त्यावर पण विषय असतो. प्लस अजून एक गोष्ट आहे की आम्ही हे जे बोलतोय हे तुम्ही व्यवसाय करावं म्हणून प्रमोट नाही करत आहे, आम्ही रिअल बाजू दाखवतोय की जॉब करणं वाईट गोष्ट नाहीच. मी स्वतः केलेलं मी सांगतो, ज्यानं तुमचं पोट भरतंय, घर चालतंय, ती चांगली गोष्ट आहे. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जॉबवर शिकला त्या तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी आले? मी माझं कॉलेज संपलं म्हणजे मला आजही आठवतंय, मी 21 जूनला माझं कॉलेज संपलं. मी 22 जूनला साईडवरती उभा होतो. मी साईडवरती ज्यावेळी उभा होतो ना, तर पहिले म्हणजे मी या माइंडसेटनी साईडवरती उभा होतो की मला फक्त शिकायचंय, पुढचे 6 महिने 1 वर्षभर मला शिकायचंय. मला काय पगार मिळतोय, किती पगार मिळतोय ह्याच्याबद्दल मी विचार सुद्धा केलेला नव्हता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जॉब सोडून पगार म्हणजे काय म्हणतात ना, कॉलेज सोडून जॉबला जाताय ना, तर पहिले 2-3 वर्ष हाच माइंडसेट असला पाहिजे की मला शिकायचंय, मला किती पगार मिळतोय, काय मिळतोय तो नंतर मिळणार आहे,
पण पहिले 1-2 वर्ष तरी तुम्ही जर या माइंडसेटने काम केलं ना, मला शिकायचंय, मला पगार किती मिळतो याच्यापेक्षा, तर खूप काही शिकून जाऊ. आणि हिथंच गपलंच होते. मला ह्यातच अजून एक प्रश्न विचारायचा की आजकाल काय होतं मुलांना की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, मी पण त्या मताचा आहे की कॉलेज झालं की ही मेंटॅलिटी पाहिजे की मला शिकायचं आहे, लगेच पैसा नाही केला पाहिजे. पण आपल्या सर्कलमधला एखादा जोश असतो, त्यानं काहीतरी मार्ग अवलंबलेला असून तो लय फास्ट गेलेला असतो पुढे, बरोबर आहे, पैसे कमवत असतो. आपल्याला ते दिसत असतं माझ्या वयाचं पोरगं पैसे कमवते पण मी अजून स्ट्रगल करतोय. सो तेव्हा जे स्वतःला येणारे प्रश्न असतात त्याला कशी उत्तर द्यायची? नाही, सांगतो ना. आता ज्यावेळी मी ज्यावेळी जॉब करत होतो ना, त्यावेळी म्हणजे मला तर पहिल्या 6 महिन्यानंतर पगार मिळायला लागला 3,000 रुपये. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की माझे काही मित्रांनी PCMCचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला चालू केलं होतं, बंगलोजची कामं घेत होते, की त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त पैसे ते कमवत होते. पण मी तिथंच का टिकून राहिलो ना, की माझा एक फोकस क्लिअर होता की मला रिअल इस्टेटमध्येच काम करायचंय, मला बिल्डरच व्हायचंय. जेव्हा मी रिअल इस्टेटमध्ये काम करेल, बिल्डर करेल, त्याच वेळी मी जॉब सोडणार आहे. अदरवाईज मला कॉन्ट्रॅक्टिंग करायचं नाही, टेंडरिंग करायचं नाही. क्लिअर होतं. हा, तुमचा फोकस क्लिअर पाहिजे की मला करायचंय काय. मग ज्यावेळी फोकस तुमचा क्लिअर आहे ना, की मला बिल्डरच व्हायचंय, मला रिअल इस्टेटमध्येच काम करायचंय, मग कुणी कितीही पैसे मिळू दे, माणूस म्हणजे डायव्हर्ट होत नाही. हे म्हणजे खूप फोकस, म्हणजे मला क्लिअर कट माहिती पाहिजे मला करायचं. हे खूप भारी उत्तर दिलं. म्हणजे थोडक्यात काय की समजा तुम्ही आता जॉबला आहे आणि तुम्हाला माहिती आहे पुढे जाऊन तुम्हाला काय करायचंय, तर तुमचा मित्र उद्या तिकडं करोडपती झाला ना तर तुम्ही टाळी वाजवाल त्यासाठी. बट तुम्ही काय म्हणाल, माझं फ्युचर मला माहिती आहे काय, सो मला त्याच्या सक्सेसनं इसाळ नाही येणार, जेलसी नाही येत, कारण तुमचं ध्येय मोठं आहे. आणि जर ध्येय मोठं नाही तर मग तुम्हाला फरक पडणार आहे. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्यासोबत असं व्हायचं, जेव्हा मी एमलेस होतो, मी खूप वर्ष आयुष्यातली एमलेस घालवली, तेव्हा मला प्रत्येकाच्या सक्सेसनं मला वाटायचं ह्याच्या आईला हे मी करू शकतो. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्यात पोटेन्शियल किती कमी आहे. तर सर, मग अशी आपण जेव्हा बाहेर बसलेलो पॉडकास्ट जेव्हा सेटअप चालेल, तेव्हा तुम्ही मित्रांबद्दल खूप बोलत होता आणि ते तुमच्या डोळ्यात तेज दिसत होतं मित्रांबद्दल बोलताना. सो मित्रांचा किती मोठा हात आहे या इथपर्यंतच्या जर्नीमध्ये? नाही, मित्र मी म्हणेल ना की फॅमिली पाठोपाठ जर कोण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती तुमच्या ह्याच्यातले असतील ना, तर ते असतात मित्र. म्हणजे आता मीच सांगतो माझ्याबद्दलचं की मित्र किती महत्त्वाचा रोल म्हणजे तुमच्या आयुष्यात हे करतात. म्हणजे सगळ्यात पहिलं तर आहे ना, मी म्हणजे काय, शाळेला ज्या दिवशी मी गेलोय, ज्यावेळी आपल्यावेळी बालवर्ग शिशुवर्ग असायचं, तर माझे बालवर्ग शिशुवर्गातले काही मित्र जे आजही माझ्याबरोबर कनेक्टेड आहेत, म्हणजे गेली 35-37 वर्ष. म्हणजे नुसतेच कनेक्टेड नाहीये, म्हणजे आम्ही आजही खूप चांगले मित्र आहोत. आमची म्हणजे महिन्यातून एकदा भेटणं होतं, आम्ही आजही आमच्या ट्रिप्स होतात. बरं, नुसते मित्र म्हणून नाही, आम्ही पुढे जाऊन आज बिझनेस पार्टनर्स आहोत कित्येक ठिकाणी. माझे त्यावेळीचे मित्र हे तर झाले फक्त शाळेतले मित्र. पण मी म्हणेल ना की पुढे जाऊन ज्यावेळी कॉलेजमध्ये माझे बरेचसे डिप्लोमाला आम्ही इंजिनिअरिंगला होतो, त्यावेळी मग आमचे मित्र होते. तर त्यातला एक 4-5 जणांचा ग्रुप असतोच आपला. तर म्हणजे काय म्हणत ना, मैत्रीची म्हणजे तुम्ही बघा काय लेवलचं आमचं हे असेल. जो आमचा एक 4-5 जणांचा मित्रांचा ग्रुप होता की त्यातल्याच माझ्या काय म्हणत ना, त्या मित्राची बहीण आज माझी बायको आहे. म्हणजे आज आम्ही नुसते मित्र नाही राहिलेलो, आमचं दाजी मेवण्याचं नातं झालेलं आहे. म्हणजे मैत्रीतला विश्वास बघा, मैत्रीतला विश्वास बघा. बरं, कॉलेजला असताना आपण काय काय केलेलं असेल, बरोबर आहे, म्हणजे आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर, सगळ्या गोष्टी आम्ही कॉलेजला असताना एकत्र केल्यात. बरोबर. पण तरी तो काय म्हणत ना, तो विश्वास आहे की माझी बहीण माझ्या मित्राकडे सुखी राहील. इथपर्यंत आमचा एकमेकांवरती विश्वास आहे. म्हणजे तुमची मैत्रीचं खरं हे बघा ना की एखादा मित्र त्याच्या बहिणीचा हात मित्राच्या हातात देतोय, म्हणजे त्यांनी पूर्ण ओळखलं असणार आहे. आणि हे दाखवतं की किती ट्रस्ट आहे. आता तुम्ही अजून ही गोष्ट सांगितलं, मला अजून एक थोडंसं मागं जायचं की तुम्ही म्हणला की जवळजवळ 30-35 वर्षाची मैत्री शिशु वर्गापासून, काय रहस्य आहे? इतके वर्ष कशी टिकली, कशी भांडणं बिंडणं झाली तर कशी सॉल्व्ह केली, आणि कसं ते इगो क्लॅशेस न होता कसं तुम्ही एकत्र आले? नाही, भांडणं म्हणसाल ना तर म्हणजे आम्ही दर 15 दिवसाला महिन्याला आमची भांडणं होतात. पण शिव्या देतो, काय शिव्या देणार आम्ही एकमेकांना, हे करतो, भांडणं होतात. पण शेवटी काय म्हणतो ना की इगो तुम्ही बाजूला ठेवले, समोरच्याचा भांडण्याचा उद्देश काय हे समजून घेतलं ना की मला असं वाटतं ना की प्रॉब्लेम्स होत नाही, भांडणं होत नाही. हे असं च व्हायला पाहिजे. हा च आला ना की अडचण होतीये, असं व्हायला पाहिजे. तो शेवटी कुणी असू दे ना, माझा मित्र असू दे, वडील असू दे, बायको असू दे, प्रॉब्लेम ऍक्च्युअली इथंच होत आहेत. तो असंच वागलं पाहिजे नाही,
वेगळा माणूस आहे, वेगळी व्यक्ती आहे. ऍडजस्टमेंट पाहिजे. ऍडजस्टमेंट, हो, बेसिकली ऍडजस्टमेंट. नातं मोठं. नातं मोठं, मैत्रीचं असो, लग्नाचं असो, कुठलंही नसो, हे असो की नातं मोठं आहे, त्यात काय वाद नाही. येस. आणि आता तुम्ही पार्टनरशिपचा पण बोलला की काय काय मित्र पार्टनर पण झाले, तर मग तो जो डिसिजन असतो ना की आपल्या मित्रालाच बिझनेस पार्टनर बनवायचा, हा खूप हार्ड असतो. कारण घरातले मोस्टली सगळ्यांच्याच सांगतात की काय बी कर पण पार्टनरशिप करू नको, कारण अनुभव वाईट आलेले असतात, त्यांच्याकडे ते फिडिंग असतं. तर मग दोन मित्र एकत्र येऊन जर व्यवसाय करतात पार्टनरशिपमध्ये, तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत चांगलं चालावं म्हणून? माझे आता मी एक सांगू का, माझे जे म्हणजे आजपर्यंत व्यावसायिक पार्टनर्स आहेत ना, हे माझे मित्रच आहेत. कोणी शाळेतला मित्र आहे, कोणी कॉलेजमधला मित्र आहे. शुभारंभामध्ये प्रमोद सर आणि मी, आम्ही दोघंही कॉलेजमधले मित्र आहोत. आम्ही व्यावसायिक पार्टनर आहोतच. तर बेसिकली काही काळजी घेतल्या ना आपण व्यवसाय करताना, की आपण नेहमी काय होतं ना, म्हणजे खूप व्यवसायात पार्टनरशिप करताना महत्त्वाची गोष्ट आहे की पार्टनरशिप करताना आपण की इन पॉलिसी काय असली पाहिजे, की बाबा तू 50% पैसे टाकायचे, मी 50% टाकायचे, म्हणजे आपण 50% पार्टनर आहे हे आपण सांगतो. पण तुम्ही कुठलीही पार्टनरशिप वाचा, त्यात एक्झिट पॉलिसी लिहिलेली असते का, की मी इन व्हायचं कसं आहे माहिती आहे, पण आउट व्हायचं कसं हे कुणाला माहिती आहे. जे की डे हे ते सुद्धा डे 1लाच डिफाईन पाहिजे. अगदी बरोबर. इन पॉलिसी जेवढी महत्वाची आहे ना, तेवढीच एक्झिट पॉलिसी पण. भले मग ते म्हणजे पार्टनरशिप बद्दल मी बोलतोय स्पेशली. मी मित्र म्हणून नंतर राहणार आहे, पण बिझनेस मधून एक्झिट कसं व्हायचंय ना, हे कुठेतरी लेखी डॉक्युमेंटेड पाहिजे, म्हणजे तुमच्या याच्यात वाद होणार नाही. इव्हन त्याहूनही पुढची गोष्ट, ज्यावेळी मी पार्टनरशिप करतोय ना, तर तुम्ही गोष्टी डिफाईन करून घ्या की बाबा मी या व्यवसायातली मी काय बघणार आहे, तू काय बघणार आहे, दोघांनी मिळून कुठल्या गोष्टी करायच्या, या कुठेतरी एका कागदावर डिफाईन करा, काहीच प्रॉब्लेम्स येत नाही. आणि क्लॅरिटी पाहिजे. आणि त्याहून पुढचा महत्वाचा विषय ना की ट्रस्ट. मी म्हणेल जर तुमच्यातल्या गोष्टी ह्या डिफाईन झाल्यात ना, की हे डिपार्टमेंट तू बघतोय, हे डिपार्टमेंट तू बघतोय, तर त्याच्यात मग ट्रस्ट ठेवा. जर तिथं XYZ एवढा खर्च होतोय ना, तर झालाय, काय प्रॉब्लेम नाहीये, आणि त्यांनी एवढा खर्च सांगितलाय तर झालाय, मग हाही एक ट्रस्ट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे तो हा इमोशनल डिसिजन नाही, हा इमोशनल नाही, हा प्रॅक्टिकल डिसिजन. प्रॅक्टिकल, मैत्री वेगळ्या ठिकाणी. येस, हे खूप महत्वाचं. कारण इमोशनल होऊन आपण म्हणतो ना, नाही भावा बिझनेस करायचा, आणि नंतर ज्या प्रॅक्टिकलिटीज येतात तेव्हा कळतं अरे आमचा स्वभाव जुळतोय, पण आमचे जे हॅबिट्स आहेत त्या जुळत नाहीत. म्हणजे एखादा दुकान उघडून, म्हणजे आमच्या मित्रांच्यात काय काय असं आहे की एखादा दुकान, दोघांनी दुकान टाकले, एखादा 9 वाजता जातोय पण एखादा 11ला येतोय. आता तो 11ला येणार काय म्हणतोय, तुझ्या डबल मी गिराईक केली. अरे बट 9ला येणं का गरजेचं आहे, 9ला दोघं दिसणं का गरजेचं आहे, हे दुसरं भांडतोय. बरोबर. म्हणजे काही टर्म्स आधीच बोलल्या गेल्या पाहिजेत. प्लस सरांनी एक खूप छान गोष्ट बोलली की एक्झिट पॉलिसी खूप गरजेची असते. हे असंच असतं की एक वाक्य मी कुठं तर ऐकलेलं की कांट हायर पीपल हुम यू कांट फायर. म्हणजे अशा लोकांना कामावर घेऊ नका ज्यांना तुम्ही काढू शकत नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आपण आपल्या रिलेटिव्ह मध्ये आणि मित्रांमध्ये बिझनेस चालू करतो ना, आपल्याला माहितच नाही ह्याचा अंत झाला तर अंत गोड कसा करायचा, ह्याचा शेवट गोड कसा करायचा. मग शेवट गोड करण्यासाठी जर टर्म्स अँड कंडिशन्स असतील तर ते चांगलं जातं. थोडक्यात काय, जर कागदपत्रांमध्ये सगळं लिहिलेलं नीट असेल तर ते नातं बी टिकते, बिझनेस पण टिकते. तर आता अजून 2-3 गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा या बिझनेसमध्ये आला, नंतर आता हॉटेल बिझनेसकडे आला, तर तुम्ही खूप बिझनेसमध्ये बदल घडताना बघितले असतील ऑनलाईन आले. तर हे बिझनेस, जेव्हा एखादा बिझनेसमॅन आता एखादा बिझनेस चालू करतोय, पुढे जाऊन गव्हर्नमेंट पॉलिसीज बदलतील, अजून टेक्नॉलॉजी येईल, तर हे बदल कसे अडॉप्ट करायचे आणि का गरजेचं आहे की काळानुसार बदलणं बिझनेसमध्ये? नाही, आता काळानुसार समजा सगळ्यात पहिले तर रिअल इस्टेट व्यवसायाबद्दल सांगायचं झालं ना, तर मला आठवतंय पहिलं आम्ही कस्टमरला घ्यायचो गाडीत, त्याला साईट दाखवून आणायचो प्रत्यक्ष, आणि मग परत ऑफिसला यायचो. काळानुरूप आता ह्या गोष्टी बदलत गेल्या ना. आता ऑनलाईनच तो रील्स बघतोय, साईट लोकेशन्स बघतोय, गुगल मॅप बघतोय, रिव्ह्यूज बघतोय. इव्हन हे पण हॉटेल व्यवसायाला पण लागू होतोय. तर ह्या काळानुरूप आपल्याला ह्या गोष्टी चेंज करणंच आहे. लोकांचा माइंडसेट बदलतोय, सगळ्या गोष्टी ऑनलाईन येत आहेत, इन्स्टावरती दिसतंय, फेसबुकवरती दिसतंय. बरं आता काय ना की म्हणजे खोटं बोलायला तुम्हाला चान्स नाही बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन तुमचं नाव टाका, नंबर टाका, सगळं तुमचं दिसणार आहे. त्यामुळे खोटं बोलायला चान्स नाहीये. त्यामुळे कस्टमरशी, ग्राहकांशी खोटं बोलू नका, तुम्ही पकडले जाणार या ऑनलाईनच्या काळात तरी, मला असं वाटतंय. आणि एखाद्याला वाईट अनुभव आला तर दुसऱ्या मिनिटात व्हिडिओ टाकणार तो. व्हिडिओ पडतात, रिव्ह्यूज पडतात, हे सगळं पडतंच आहे लगेच. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन खोटं बोलता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं रेकॉर्ड होत आहेत, कुठं कुठं साठल्या जात आहेत. हे सगळ्यात मोठं आहे. आता तुम्ही आत्ता जसे आहात, जसं मी ऑब्झर्व केलं आपण भेटल्यापासून, की तुम्ही शांत आहे, तुम्ही बोलके आहात,
तर मग तरुणपणे अशाच होता का ह्या बिझनेसमुळे हे बदल घडला स्वभावात आणि बिझनेसमुळे काय काय फरक पडतो माणसामध्ये? नाही, मी तसा माझा जे स्वभाव आहे ना, खूप कमी बोलणार आहे. हा म्हणजे आमच्या घरातल्यांची, स्पेशली माझ्या मिसेसची कंप्लेंट आहे हा की तुम्ही खूप कमी बोलता आणि ज्यामुळे मला खूप गोष्टी हे कराव्या लागतात. इतरांना तुमची उत्तरं मला द्यायला लागतात. हा आणि काय ऍक्च्युली एक सांगतो, हा ती आहे ना खूप मोठ्या फॅमिलीतून आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणत ना की 20-22 लोकांची त्यांची एकत्र फॅमिली आहे. हा हा आणि माझं तसं आमचं 4 जणांचंच कुटुंब होतं. हम्म. त्यामुळे आमचं प्रचंड तो गॅप खूप मोठा आहे. हा आणि मी खूप शांत आहे स्पेशली, आणि ती खूप बडबडी आहे हा बरं का. म्हणजे माझे जे काही नातेवाईक आहेत ना, जे मला कधी कधी ओळखत नाही पण तिला ओळखतात, हा अशी परिस्थिती आहे. हा तर तिचा स्वभाव बडबड आहे, तिला थोडंसं नातेवाईक वगैरे हे गोष्ट जास्त आहे. हा त्यामुळं त्या गोष्टी ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळून मॅनेज घेते, करते. म्हणजे मॅनेज तुम्हाला हे जे बोलकेपण आहे किंवा आपण जे बोलतो हे बिझनेसमुळे आले. हा, हे बिझनेसमन म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवसायात आहात ना, तर इंट्रोवर्ट ज्याला आपण म्हणतो ना, तसं बेसिकली नसलं पाहिजे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. एक छोटासा त्याच्यात विषय काय सांगू का, की समजा आता एक बिझनेसमन आहे किंवा मीच आहे, तर मी माझा बिझनेस प्रमोशन करण्यासाठी शाहरुख खान, सलमान खानला म्हणजे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. तर माझा बिझनेस मलाच प्रमोट करायचा आहे. हो माझ्या व्यवसायाचा मीच फेस व्हॅल्यू. हा फेस व्हॅल्यू आहे किंवा प्रमोटर आहे. त्यामुळे माझ्या व्यवसायाबद्दल मी म्हणतो की जिथं मिळेल तिथं, चान्स मिळेल तिथं बोला. हा बेसिकली व्यावसायिकांना हे केलं पाहिजे. कुठे भेटलं की माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, मी हॉटेल व्यावसायिक आहे, हेतूनच तुम्हाला बिझनेस डेव्हलप होणार आहे किंवा ह्यातूनच प्रमोशन होणार आहे. अगदी बरोबर. मला अशी खूप लोक आवडतात. काल अनुजन मी एका ठिकाणी गेलो तर तिथं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मला खूप लोक भेटत आहेत मागच्या 4-5 दिवसात. एक मॅडम होत्या, त्यांनी सौरभ सर का म्हणलं हो फोटो घेतला आणि जाताना कार्ड दिलं. ओके. मागच्या 1.5 वर्षात पहिला व्यक्ती होता ज्याने स्वतःचं कार्ड दिलंय मला. हां 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 ठीक आहे, की भेटल्यावर फोटो काढल्यावर, की किती भारी गोष्ट आहे. इव्हन लग्नात पण गेल्यावर काय लोक असतात, हा मी चहाचं चालू केलेलं आहे, कधी आला तर सांगा. आता तो कुठलाही सोलापूरचा आहे पाहुणा, त्याला माहिती आहे माझ्या तिकडे यायचे चान्स कमीत, पण त्यानं सांगितलं. पण त्याला कळतं की मी बोलत राहणं ह्या गोष्टीबद्दल खूप गरजेचं, आणि माझ्या अंगवळणी ते पडणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्हीच सगळ्यात मोठे प्रमोटर आहे, तुम्ही त्याबद्दल बोलला तर कस्टमर बोलणार आहे. हो बरोबर आहे. आता तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आहात, आपण टप्प्याटप्प्याने तिकडे जाऊ. पण एक महत्वाचा प्रश्न मी बघितलेला की हा व्यवसाय खूप पेशन्सचा आहे आणि मी स्वतः विलिंग आहे ह्या व्यवसायामध्ये यायला जेव्हा मी mid-30s मध्ये असेल. कारण मला वाटतं तेव्हा अजून माझ्याकडं स्थैर्य येईल आणि पेशन्स असतील माझ्याकडं. तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय तुमच्या मेंटॅलिटीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय पाहिजे? मला जर हॉटेल चालू करायचंय प्रॉपर जेवणाचं, तर कशी मेंटॅलिटी पाहिजे का त्याची? हॉटेल व्यावसायिकाला ना सगळ्यात पहिलं तर म्हणजे मला असं वाटतं की हॉटेल व्यावसायिकांनी म्हणजे रविवार विसरून जायचा, सुट्ट्या विसरून जायच्या, लग्न कार्यक्रम ते सगळं विसरून जायचं. कारण ज्या दिवशी याचं काय म्हणतात ना, रविवार, लोक तुमच्याकडे येणार आहे पण तुमचा वर्किंग आहे. हां, 26 जानेवारी लोकांना सुट्टी आहे, तुम्हाला काम आहे, तुमचा धंद्याचा दिवस आहे. तर तुम्ही डिसाईड करायचं मला सुट्टी घ्यायची का हे करायची. तर तुम्हाला या सुट्ट्या घ्यायच्यात काय करायचं आहे ना, तर हॉटेल व्यवसाय करायचा नाही. बरं का. हां, मग इतरांना सुट्ट्या त्या दिवशी माझी राबायची तयारी पाहिजे, तर सगळ्यात पहिलं हॉटेल व्यवसायात या. बरं का. बरं, दुसरा विषय काय हॉटेलबद्दल, की समजा रिअल इस्टेट व्यवसायाबद्दल मला वर्षभरात समजा 50-100 फ्लॅट विकायचे, पण हॉटेल व्यवसायात मला रोज 100 लोकांना सर्व्ह करायचं. म्हणजे तुमच्याकडे रोजचे 100, 150, 200 ग्राहक येणार आहेत. 100 लोक म्हणले की 100 प्रकारच्या त्यांच्या विचार झाले, 100 प्रकारची लोक झाली. त्यातून म्हणजे मग वेगवेगळ्या प्रकारची लोक, कुणी शांत असतो, कुणी म्हणजे जास्त बडबड करणारा असतो, कंप्लेंट्स करणारा असतो. आणि हॉटेल तिथं फूडशी संबंध आला की प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाची चॉईस वेगळी, त्यामुळे कंप्लेंट यायचे चान्सेस तेवढे जास्त. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला प्रचंड पेशन्स पाहिजेत. वेळ आली तर किचनमध्ये उभं राहायची तयारी पाहिजे. समोरच्या काय म्हणत ना की गेस्टनी जर कंप्लेंट केली तरी ती सॉल्व्ह करायची, शांतपणे बोलून ती सॉल्व्ह करायची तुमची तयारी पाहिजे. हे बेसिकली डोकं खूप शांत पाहिजे आणि तुम्ही म्हणजे बोलण्यात तुमच्या गोडवा पाहिजे. ते कुठल्याही हॉटेल व्यवसायात यायचं तर खूप खूप गरजेचं आहे. मी एक माझी गोष्ट आमच्या फॅमिलीची तुम्हाला सांगतो की आमचे जे इलेक्ट्रॉनिकचे शोरूम आहेत, मी बसलो किंवा कामगार जरी असला, माहिती आहे त्यांना मुलगा आहे, कस्टमर म्हणतो ओके शेटजी आल्यावर येतो. तो माणूस असल्यावर इम्पॅक्ट पडतो ना. मालक आहे म्हणूनच मी येणार. बरोबर. की मालकावर जो विश्वास असतो, तर मी हे हॉटेल व्यवसायात बघितलेलं की जेव्हा मालक तिथे स्वतः असतो ना, तेव्हा तो इम्पॅक्ट वेगळा असतो. किंवा त्याच्या घरातील कोणतरी व्यक्ती पाहिजे. तर मग
हॉटेल व्यवसायामध्ये ज्यानं चालू केलं त्यात तो व्यक्ती किंवा त्याच्या घरातला व्यक्ती तिथं असणं का गरजेचं आहे? हॉटेलमधला व्यक्ती मालक असणं का गरजेचं आहे ना, तर ॲक्च्युली शेवटी हा काय म्हणतात ना स्टाफ रिलेटेड व्यवसाय आहे, की नंबर ऑफ स्टाफ याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे. आणि सगळ्यांचीच कामाची हे नसती की ज्यावेळी कोणतरी तुमचं ओन तिथं तुम्ही स्वतः उभे आहात ना, तर काही डिसिजन्स लवकर घेता येतात. काही डिसिजन तुम्हाला टायमावर चेंज करावं लागतात हॉटेलमध्ये. एखाद्याला चुकून चुकीची भाजी गेली आहे, गार भाजी गेली आहे, तर तो कधी कधी स्टाफ त्याच्याकडं काय म्हणतात ना की दुर्लक्ष करू शकतो. पण ज्यावेळी मी स्वतः उभा आहे ना, तर की नाही लगेच चेंज करू नये. हां, सुपरविजन खूप गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय हॉटेल व्यवसायावर की हा शेवटी आता ठीक आहे आज थोडा कमी झाला आहे, पण म्हणजे कॅशमध्ये येणारा पूर्ण इथं व्यवसाय आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या फायनान्सच्या दृष्टीने पण मॅनेजमेंटच्या दृष्टीने पण त्याच्याकडे लक्ष मालकाचं स्वतः असणं फार गरजेचं आहे. तिथं पाहिजे मालक पाहिजे, 100% पाहिजे. आता कॅशचं तुम्ही बोलला आणि ऑनलाईनचं काय फरक पडलाय? कसा रेशो बदललाय वर्षात? पहिलं म्हणजे मला असं वाटतं ना की 80 रुपये कॅश यायचे, म्हणजे 80% कॅश यायचे, 20 रुपये ऑनलाईन किंवा कार्डनी यायचे. आज मी म्हणेल की 90 रुपये ऑनलाईन येतात, कार्ड, डेबिट कार्ड, UPI, आणि 10 रुपये फक्त 10% यांनी येतात, कॅशमध्ये. एवढा वास्ट फरक पडलेला आहे. बरोबर आहे. येस. आणि पुणेकरांचं, आता पुण्यात आहे आपलं हॉटेल, तर पुणेकरांबद्दल काय सांगाल? खवय आहेत का पुणेकर? कसं आहे? पुणेकर मी म्हणतो अख्ख्या जगात खवय्ये आहेत. पुणेकरांसारखा खवय्या माणूस भेटणार नाही. पण याची काय होतं ना, पुणे सोडून तुम्ही बाहेर गेले की महत्व कळतं. जोपर्यंत तुम्ही पुण्यात आहे ना, तोपर्यंत तुम्हाला काय वाटत नाही. पुणे सोडून गेले की पुण्याच्या खाण्याचं महत्व कळतं, की आपल्या इथं असलेली सगळ्या प्रकारची टेस्ट, सगळ्या प्रकारचं क्युझिन आपल्या इथं मिळतंय, मिळणारी सर्व्हिस, स्वच्छता, ह्या गोष्टी म्हणजे स्पेशियसपणा, हेच तुम्ही मुंबईत जा की खूप चांगले हॉटेल्स आहेत, पण शेवटी छोटे छोटे आहेत, तिथं गरम होतंय, कंपल्सरी एसीच लावलेलं आहे. हे आपल्या इथं पुण्यात तसं नाहीये. थीम बेस्ड हॉटेल, पुण्यात थीम बेस्ड हॉटेल आहेत, वेगवेगळ्या थीम्स आहेत, तेवढी स्पेसियस आहे. बाकी म्हणजे फूड, म्हणजे मला वाटतं ना हॉटेल व्यवसायात नुसतंच फूड गरजेचं नसतं. फूड बरोबर ॲम्बियन्स, एक्सपिरियन्स, तिथली स्वच्छता, हे गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. आणि ज्या पुण्यात एन्जॉय करता येतात मला असं वाटतं, आणि चांगल्या कॉस्टमध्ये, हे तेवढंच गरजेचं आहे. बरोबर, चांगल्या कॉस्टमध्ये. म्हणजे मुंबईत हे सगळं देऊन कॉस्ट खूप हायर आहे, पुण्यात तुम्ही हे खूप चांगल्या कॉस्टमध्ये हे सगळं एन्जॉय करू शकता. अगदी बरोबर. हा खूप मोठा आपला पुण्याचा. अगदी बरोबर आहे. आता जेवढ्या मित्रांना मी भेटतोय ना, आता मोस्टली चॅनल चालू केल्यापासून बिझनेसवरच जोर लावलेला आहे. कारण की मला एक मेल एवढा जोरात आलेला, आणि त्या आईंचा आलेला आहे का, की त्या शिक्षिकाच आहेत की आमच्या घरी रोज वाजत आहेत पोराला, माझ्या पोरानं BCA केलेलं आणि त्याला बिझनेस करायचा आहे, आणि तू काहीही कर, आम्हाला सांग कसं. आता मी ह्या बॅकग्राऊंडमधला नाही आहे, तर मला असं कळतं की खूप घरामध्ये हे होतंय, तर मी व्हिडिओ मार्फत त्यांचं काउन्सिलिंग चालू राहील की बाबा तुम्ही प्रत्येक ऑन्टरप्रेनरची व्हिडिओ ऐका आणि तुम्हीच ठरवा पोरांना केलं पाहिजे का नाही. तर आता मला अजून एक ह्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय पडतो सर, की सतत हे बोलण्यात येतं ना की अरे हॉटेल व्यवसायात मराठी पोरं काम करणार रे, वेटर आपले नाहीत, कॅप्टन आपले नाहीत, भाजी बनवणार आपला नाही, परप्रांतीयच भरलेत. हे असं काय आहे सर? म्हणजे त्यांचा डॉमिनन्स एवढा इकडं काय आहे? म्हणजे तिकडं बेरोजगार आहे म्हणून इकडं रोजगारासाठी येत आहेत का? आपल्या मुलांना हे काम कमी वाटते? नक्की काय होतंय? नाही, मला काय वाटतंय ना, शेवटी तुम्ही आता समजा इथले आहात ना, तर हा सगळ्यात मोठा तुमच्याकडं म्हणजे काय म्हणत ना की चांगली ही सुवर्ण संधी आहे की समजा तुम्ही इथं आहात ना, गरज नाही ना प्रत्येक गोष्टी समजा तुम्हीच करायची आहे. कामगार म्हणून बाहेरचा वर्ग आला तरी काय हरकत आहे, पण तुम्ही स्वतः व्यवसाय इथं एस्टॅब्लिश करा. कामाला समजा बाहेरून स्टाफ येऊ दे, चालू शकेल, काय अडचण नाही. शेवटी जी इच्छा आहे तोच पाहिजे ना. हां, की इच्छा असणं महत्वाचं आहे. आपण मस्त म्हणतो की आपला माणूस पडला पाहिजे, बरोबर, त्याची इच्छा पण पाहिजे ना. नाही, पण एक सांगू का, गेल्या म्हणजे 4-5 वर्षात बघा मला असं वाटतंय ना की जे आपण गाववाल्या पोरांबद्दल थोडीशी नावं ठेवायची, ह्याच्यावर यायचं होतं मला. ओके की तोच प्रश्न मला घ्यायचा आहे की एक निगेटिव्हच इमेज बनवली की गाववाले आहेत ना, मग त्यांनी जमिनी विकल्या, मग त्यांना आता असं करायला लागतंय, मग त्यांची मेंटॅलिटी असे, मग ते रगेल. अरे पण गाववाल्या पोरांनी इथं त्यांची हॉटेल उभं केली, कपड्याची दुकानं टाकली, बरोबर आहे. सगळेच नाहीत फिरत आहेत त्या प्रकारे. काही लोक प्रोफेशनली एवढी भारी इंग्लिश बोलतायत, त्यांनी कन्स्ट्रक्शन साईट्स काढल्यात, हॉटेल टाकलेत. मग ही इमेज ऍक्च्युअल काय आता, हे फ्युचर काय दिसतंय तुम्हाला? नाही, फ्युचर मी म्हणेल खरंच खूप चांगलं आहे. समजा गेल्या एक 15-20 वर्षापूर्वीचं जर तुम्ही सोडलं ना, ठीक आहे, त्या टाइमात गाववाल्या समजा मुलांनी केल्यात चुका, जमिनी विकल्यात, पैसे खर्च केलेत, उधळलेत, गाड्या गोड्या घेतल्यात. पण मी समजा जे माझ्या काळातली किंवा या 15 वर्षातली मुलं बघतोय ना, तर
रिअल इस्टेट व्यवसायात आहेत, हॉटेल व्यवसायात आहेत, अर्थ मुव्हिंगमध्ये आपली मुलं चांगली काम करत आहेत. म्हणजे मी म्हणेल की शेट्टी उडपी लोक ज्या प्रकारे हॉटेल व्यवसाय करतायत ना, त्या पद्धतीने आज आपलं गाववाली मुलं सगळे या हॉटेल व्यवसायात आलेली आहेत. म्हणजे आज मुलं जमिनी विकत नाहीये, स्वतः बिल्डर झालेत. हां, तर हे गोष्टी मी स्वतः बघतोय, अनुभवतोय. मी स्वतः तुमच्या समोर त्याचं एक मोठं उदाहरण. गावालाच आहे. हा, मी गावाला आहे. मी हॉटेल व्यवसायात काम करतोय, रिअल इस्टेट व्यवसायात काम करतोय. अजून पुढे येणाऱ्या अपॉर्च्युनिटीजवर काम करणार. बरोबर. हा, मग ही जी इमेज आहे की नाही आपली, की एखादा आर्टिकल किंवा एखादं व्हिडिओ बघून आपल्याला वाटतं की नाही तसं नसतं. तुम्ही जेवढं ग्राउंडवर जाऊन बघताना तेवढं कळतं. एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा गाववाला जेव्हा तिथं डेव्हलपमेंट होणारे माहीत असतं, तर त्यांना ते बदलणं गरजेचं आहे. हो, की आपण आमच्या इकडे जरी तुम्ही जाऊन बघितला सातारा, सांगली, कोल्हापूर, तर आता कौलारू घरं कमी झाली, बंगले शहरापेक्षा भारी झाले. कारण काळानुसार बदलतोय माणूस. तो इंटेलिजंट झालाय, त्यानं खताचं दुकान एवढं मोठं टाकलेले, डेअरी बाहेर टाकलेली. तर हे ऍप्रिसिएशनच्या काय म्हणू शकतो जोगच काम आहे आणि करणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही बघाल की IT पार्क आपण म्हणतो, त्या बाहेर असणारी पोरं गाववाले, त्यांनी टाकलेल्या हॉटेल, त्यांनी चालवली इकोसिस्टीम पण खूप मोठी आहे. ठीक आहे. सो हा सेन्स पण असावा लागतो. त्यांनी शिक्षण कंप्लीट केलेलं, सरांनी स्वतः इंजिनिअरिंग केलं, मग इकडे आलेत. दॅट मीन्स त्या शिक्षणाचा त्यांनी वापर कुठेतरी केलेला आहे. सो हाच मला तुमच्याकडून पण पॉईंट घ्यायचा होता, की ती जी निगेटिव्ह इमेज आहे ना, ती खरंच आपल्याला इरॅडिकेट करायची गरज आहे, इरेज करायची गरज आहे. आता अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हाला स्वतःला पण मुलं आहेत. तर मग आता बापाबद्दल तुम्ही बोलतानाच आम्ही बघितलं की तुमच्यावर असं चेहऱ्यावर तेज होता आणि मला पण खूप कनेक्ट आहे आणि तुम्हाला खूप छान वडील मिळाले. आणि तुम्ही तुम्हाला कशा किस्सा सांगितला तुमच्या गाडीचा, तो मला ऐकायचं. जे काय म्हणत ना, की समजा मी कॉलेजला फर्स्ट इयरला होतो आणि जस्ट लायसन मिळलं होतं आणि आम्ही झेन घेतली होती त्यावेळी. झेन घरी आणली. क्रेज होती तेव्हा. हो, झेन एकदम फुल क्रेज झेनची त्यावेळी. झेन घेतली होती आणि झेन घरी आणली. गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं, इन्शुरन्स झालेला नव्हतं आणि भोसरीला एका मित्राचं लग्न होतं, मित्राच्याही भावाचं वगैरे कोणाचं तरी. मग कसं जायचं म्हणून मग मी घरून ती आपली झेन घेतली, लग्नाला गेलो आणि येता येता ते एका चिंचवडच्या चौकात ती झेन माझी एका गाडीला ठोकली. झेनचं बरंचसं नुकसान झालं. माझ्या गाडीत मित्रमंडळी होती. आता असं झालं की वडिलांना सांगायचं कसं की गाडी नवीन कोरी, जिला नंबरही नाही, ती मी ठोकली आहे. सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला. पण शेवटी थोडंसं हिंमत करून मी वडिलांना फोन लावला की असं असं झालंय, तुम्ही थोडंसं इथं या. ठीक आहे म्हणजे आलो. पण म्हणजे येईपर्यंत खूप प्रचंड, म्हणजे आता करणार काय, मला प्रश्न पडला होता. म्हणजे अंगाची लाही झाली होती म्हणतात ना, तशी लाही झालेली होती. आणि तिथं वडील त्या इन्सिडेंटच्या इथं पोहोचले. गाडीकडं माझ्याकडे सगळ्यात पहिलं बघितलं, तुला काय लागलंय का? मी म्हणलं नाही. गाडीकडे त्यांनी बघितलं पण नाही, काय नुकसान झालंय, किती नुकसान झालंय. ते म्हणले गाडीला काय नाही झालं, तू नीट आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. मला एका शब्दाने सुद्धा त्या गाडीच्या नुकसानीबद्दल वडील काय बोलले नाही. आणि मला असं वाटतं ना, वडील तुमच्या मागं उभं असणं हीच सगळ्यात मोठी तुमची ताकद आहे. तो जर माणूस तुमच्या मागं उभा आहे ना, जगात कुणाला घाबरायची गरज नाही बस. आणि ही स्ट्रेंथ मला मिळाली आहे. मी याच्यासाठी सगळ्यात भाग्यवान मला समजतो. नाही, आणि हे खरंच महत्वाचं आहे की सगळं आयुष्यात वादळ जरी असेल तुमच्या आणि तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल ना, तर तुम्ही त्यांच्याकडे बघून लढायला शिकता. येस. आणि मी असं बघितलं की काही पोरांनी जग मिळवले, थोडी भारी करतात, पण घरात त्याला किंमत नाही, त्याला बोलत नाही, तर तो चेहरा पाडणंच आहे दिवसभर. कारण मी सगळं करतोय पण फॅमिली सपोर्ट नाही. सो फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा असतो. आता फॅमिली सपोर्टमध्ये अजून एक पार्ट येतो, तो आहे तुमच्या मिसेस. बरोबर आहे की एक स्त्री तुमच्या आयुष्यात एक स्थैर्य आणते, तुम्हाला प्रश्न पण विचारत असते, तुम्हाला उत्तरं पण देत असते. तर तुमच्या मिसेसचा, तुमच्या मॅडमचा तुमच्या जर्नीमध्ये कसा योगदान आहे आणि त्यांनी तुम्हाला आतापर्यंत कसं सपोर्ट केलं? नाही, मी आता तुम्हाला मगाशी जसं सांगितलं ना की ती थोडंसं मोठ्या एकत्र कुटुंबातली आहे. बरोबर आहे. रोजचे 20-25 लोक तिच्या घरात आणि माझी समजा थोडं छोटी 4-5 जणांची आमची फॅमिली, असं याच्यातून होतं. तर म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर तिचंही हेच होतं की अरे घरात एवढीच लोक, म्हणजे त्यांना रोज घरी 40 चपात्या करायला लागायच्या. तिच्या म्हणणं होतं फक्त 8च चपात्या करायच्या. इथून तिची सुरुवात होती. पण आहे ना, म्हणजे मिसेस तुमची वाईफ म्हणजे हे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी सांगू का, कित्येकदा आता बँकेतलं काम करण्यासाठी एक छोटं उदाहरण सांगतो. माझ्याकडे ऑफिसमध्ये माणसं आहेत सगळे, पण तरी समजा बँकेचं काम आहे ना, मी जाणीवपूर्वक बँकेत तिला पाठवतो. जा हे अर्ज भरून ये, जा हे अकाउंट क्लोज कर, जा हे कर. यामुळे होतं काय ना की ती जरी गृहिणी असली तरी बँकेतलं सगळं काम माझ्या मिसेसला येतं. म्हणजे तिला तुम्ही काही बँकेतलं काम सांगा, माझ्या उपरोक्ष ती जाऊन करून येते असं.
म्हणजे तिने एवढा तिचा चांगला कनेक्ट नाही आज एका बँकेत की ती काही गोष्टी तर फोनवर करते की अरे हे करा रे साहेब, आणि करतात लोक, हे मी बघितले. त्यामुळं म्हणजे मिसेसला फक्त गृहिणी तर असावी, पण बरोबर तिला व्यवसायात तुमच्या काय चाललंय ही नेहमी माहिती देत असली पाहिजे. बरोबर. मी कुणाला पैसे दिलेत, कुणाकडून पैसे घेतलेत, कुणाकडून पैसे माझं येणं अगदी आहे, बरोबर. हे खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्याच्यानंतर तिला बँकेचं सुद्धा नॉलेज असलं पाहिजे. अगदी बरोबर. की मी बँकेत कसे व्यवहार करायचे, काय करायचे. हे समजा देव न करो हा सगळा व्यवसाय चालू असताना तुम्हाला काहीच झालं, काही चुकीचं झालं, तर हे सगळं तुम्ही उभारलेलं साम्राज्य कोलॅप्स नाही झालं पाहिजे. त्याला काहीतरी मिसेसचा, वाईफचा जर बॅकअप असेल ना तर हे परत उभं राहू शकतं. तिला काहीतरी नॉलेज तुम्ही देत असलं पाहिजे, व्यवसायाबद्दलचं, फायनान्सबद्दलचं, इव्हन तुमचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची स्पेशली वाईफला वरचेवर माहिती देणं खूप गरजेचं आहे. अंगावर आत्ता काटा आला. मी TCS ला होतो आणि माझ्या एका मित्राचं नुकतंच लग्न झालं, 4 महिने झाले आणि तो कोविडमध्ये वारला. बापरे. आणि त्यानं खूप कर्ज केली ती, म्हणजे अप्लायन्सेस वगैरे कर्जावर घेतलेले. घराचं कर्ज होतं, बायकोला काहीच माहित नव्हतं. बायकोला तो राणीसारखा ठेवायचा आणि तिला सांगायचं सगळं ठीक आहे. आणि असतं म्हणजे पुरुष काय असे असतात की त्यांना वाटतं नाहीच टेन्शन द्यायचं. आणि जसं तो वारला ना तसं तिच्यावर एवढं ओझं पडलं या गोष्टींचं की तिला माहीतच नाही. आणि काय लोकांनी ती मेंटॅलिटी आहे ना की नाही सांगायच्या काही गोष्टी आणि नाही तयार करायचं. हा पॉईंट खूप टच झाला मला की तुमच्या मनात निगेटिव्हिटी नाही, पण हे ठेवा रे की पाहिजे की माझ्यासाठी नाही, माझ्या पोराबाळांसाठी, आणि पोराबाळांसाठी नाही, स्वतःसाठी. हे खूप गरजेचं आहे. इव्हन तुम्ही आता बघा ना की प्रत्येकाच्या ती इंडिपेंडन्सी हवे. इंडिपेंडन्सी का पाहिजे तर फॅमिली टिकावी म्हणून. आणि आता मग तुम्हाला मुलांना वेळ देता येतो आणि मग कसं आहे ना आता कसं नाही, आता मला ऑलरेडी आहे ना म्हणजे वडिलांकडून एवढा फ्री हँड मिळला होता ना. एक छोटं अगदी लहानपणी कुठं सहलीला जायचंय ना, सगळ्यांचं उत्तर असायचं मी घरी विचारून सांगतो. मला माहिती होतं मला परमिशन मिळणार आहे. मी डे 1 ला माझं नाव असायचं, मी सहलीला येतोय. इथपर्यंत मला वडिलांनी माझ्या फ्री हँड दिला होता. आणि ऍक्च्युअली मी डेव्हलप व्हायचं सगळ्यात मोठं कारण ते. तर शेवटी मलाही मुलाला ते पास करणं आहे, त्यामुळे मी त्याला काही निर्णय घ्यायचं आजही हे देतो, सूट देतो मी त्याला. दुसरी गोष्ट वेळ तर मी मुलांना प्रचंड देतो. कारण मला असं वाटतं ना की समजा पैसे, प्रॉपर्टी ही आपण मुलांना देणारच आहे किंवा नंतर त्यांना मिळणारच आहे. नंतर काय नाही देऊ शकत तर तो वेळ आहे की जो तुम्हाला आज आणि आजच द्यायचा आहे, उद्या पण नाही देऊ शकत आहे तुम्ही. अगदी बरोबर. त्यामुळे तुम्हाला वेळ हा आजच देणं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, मी माझ्या मुलाला प्रचंड भरपूर वेळ देतो बरं का. आणि चंचल पण आहे ना आता, चंचल. आणि आता म्हणजे मुलं तर आहे ना एवढी प्रचंड हुशार आहे की म्हणजे मला वाटतंय ना आपली समजा बुद्धिमत्ता त्यावेळी 10 होती तर त्यांची आज 100 आहे. त्यांच्या मनात प्रचंड प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यांचं उत्तर जर कोणी देऊ शकतं ना तर मला असं वाटतं ना की वडीलच त्याची उत्तर देऊ शकतात चांगल्या प्रकारे. आई देऊ शकते का? हो देऊ शकते, पण आई घरातल्या काही गोष्टींबद्दलची उत्तरं देऊ शकते. पण ज्यावेळी त्याला बाहेरच्या बद्दल काही प्रश्न पडतायत ना तर त्याचं वडीलच चांगलं निराकरण करू शकतात. आणि ते उत्तर नाही मिळेल तर दुसरी संगत लागू शकते. हो. आणि मग काय, मग गुगल करणं हे करणं. पण जर वडिलांकडून उत्तर मिळालं ना तर तो हे करू शकतो. मला एकदा छोटा माझ्या मुलांनी पडलेला प्रश्न सांगतो ज्याचं उत्तर मलाही माहित नव्हतं. ही पृथ्वी आहे, पृथ्वीवरून विमान उडालं, पृथ्वी गोल फिरते, विमान 24 तास हवेतच राहिलं, 12 तास, आणि परत खाली उतरलं तर ते दुसऱ्या ठिकाणी उतरायला पाहिजे ना. मला मागच्या 2 वर्षापूर्वी मुलांनी हा प्रश्न विचारला. हॅलो राव, मी 2 दिवस अभ्यास करत होतो त्या गोष्टीचा, हे कसं पण 2 दिवसांनी मला उत्तर मिळेल. म्हणजे मला सांगायचंय काय की मी आज वयाच्या 35 पर्यंत मला पडला हा प्रश्न नाही, त्याला वयाच्या 5व्या-6व्या वर्षी हा प्रश्न पडला. म्हणजे काय बुद्धिमत्ता आहे. मीच हँग झालो याला खरंच की पृथ्वी फिरती तर विमान नुसतं वर नेऊन ठेवायचं आहे आपल्याला. पृथ्वी फिरली परत आलं तर मी दुसऱ्या डेस्टिनेशनला उतरायला पाहिजे ना, पण असं होत नाही. आता माझी बायको फिजिक्स ती मला शिव्या देत असणार, हे काय म्हणायला. आता अजून एक गोष्ट सर बोलले की घरी विचारून सांगतो. आता माझा पुढचा जो शो आहे त्याचं नाव पण आहे घरी विचारून सांगतो. ओके. आणि असा माणूस आम्हाला पहिला भेटला ज्याला घरी विचारायची गरजच नव्हती. तर पहिलं काय म्हणू शकतो की एक्सेप्टन्स जो असतो ना घरून की नाही माझा मुलगा कसा आहे मला माहिती, तर कुणी काही नाही सांगितलं, काय सांगितलं तरी मला माहिती, हे खूप गरजेचं असतं. आणि सरांनी तीच बाजू खूप छान क्लिअर केली. आणि ऍक्च्युली ना म्हणजे काय म्हणत, उद्योजक असल्याचा सगळ्यात मोठा एक फायदा काय मी तुम्हाला सांगतो की
की म्हणजे मला 10ला ऑफिसला जायचं आहे, 6ला घरी असं यायचं काही हे नाही आहे. माझा टाईम मी डिसाईड करू शकतो. त्यामुळे ह्याच्यात एक मला मुलाबरोबर वेळ घालवायला काय चांगला चान्स मिळतो. अनेकदा किंवा कधी कधी असं होतं, मला काहीतरी महत्त्वाचं काम आहे, अर्जंट काम आहे, मी ऑफिसला निघालोय, पण मुलगा शनिवारी समजा त्याला सुट्टी आहे, मला सुट्टी नसते, पण कधी कधी येऊन म्हणतो, "ओ थांबा की थोडा वेळ पप्पा, काय प्रॉब्लेम आहे." तर त्याच्यात 2 फायदे आहेत. तुम्ही उद्योजक असल्यामुळे तिथं थोडा वेळ मुलाला देऊ शकता. आणि कधी कधी असं वेळ होतं ना की मला थांबल्यानंतर कळतं की थांबणं का गरजेचं होतं. म्हणजे एक आठवडाभर त्याच्या मनात काहीतरी साठलेलं होतं जे की त्याला सांगायचं होतं, आणि त्याच्यासाठी तो शनिवारी त्यांनी मला थांबवलंय. मग तो एक अर्धा तास बोलतो, हे असं झालं, ते तसं झालं, याचा बर्थडे होता, ह्याचं हे होतं, आणि मग तिथं तो फ्री होतो. तर तो एक अर्धा एक तास मग थांबल्यावर कळतो, अरे मी थांबणं का गरजेचं होतं. मग त्यावेळी कळतं, राव मी जे काम खूप इम्पॉर्टंट आहे म्हणत होतो त्याचं नव्हतं, त्याच्यापेक्षा ह्याला वेळ दिला हे खूप गरजेचं होतं. मुलगा असू दे, मुलगी असू दे, तो एक तुमचा 2 वे संवाद होणं खूप गरजेचं आहे. असं कारण आपण लहान होतो तेव्हा आपल्याला 10-12 पोरं होती ना हा. बाहेर, की मित्र ए यार आमच्या घरी असं. आता ते कमी होत आता ऍक्च्युली चॉईस तसा खूप कमी झालाय. म्हणजे मी तर म्हणतो, समजा सोसायटी होती, आपण चाळीत राहायचो, वेगवेगळ्या प्रकारचे मित्र होते, आता घरात राहायला लागलोय, मित्रांचा चॉईस कमी झालाय. त्यामुळं म्हणजे ते हे कमी झालंय मुलांना सर्कल कमी झालंय. त्यामुळे तुम्हालाच त्यांचं मित्र होणं आहे. काही वेळा आहे ना त्यांच्याच वयाचं होऊन विचार करणं पण गरजेचं आहे. असं आहे. त्यामुळं आणि मग एक वय असं येतं बघा मुलांचं, आधी चालल्यावर. आता ते माझा एक मित्र वयानं माझ्यापेक्षा मोठा आहे, ते बोलायला लागलं की मला असं होतं की अरे बाबा हे माझ्यासोबत होणार आहे की पुढे जाऊन, की मुलं लहान असताना मुलं अचानक मोठी झाल्यासारखी वाटतात आणि पोपट्या माणसासारखी बोलतात एकदम. मग ते कसं वाटतंय का बापाला, कसं वाटतं की काल तर हे बोबडं बोलायचं ना आज असं मोठं मोठं बोलायला लागलं. मग ते ट्रान्झिशन कशी तुम्ही हे करता? नाही, म्हणजे मला तर एक वाटतं ना की तो रिग्रेट राहिलाच पाहिजे नाही की अरे हा अचानक मोठा झाला. नाही, याला म्हणजे आपण वाढताना डोळ्यांनी बघितलंय, हे आपल्याला एक एक क्षण साठवता आला पाहिजे. हे अगदी लहान सांगतो की म्हणजे लॉकडाऊन मध्ये सगळे शांतता होती ना, तर त्या टाइमात मी स्पेशली मुलींना सायकल शिकवली. रस्ते मोकळे होते, हे मोकळे होते, तर ते सायकल शिकायचा पहिला क्षण जो आहे तो आजही मला आठवतोय. कारण मी स्वतः त्यांना शिकवलंय. स्विमिंग करायला शिकवलं. तर मी स्वतः माझी मिसेसनी खूप त्यावेळी वेळ दिला. स्वतः स्विमिंग शिकवलंय. तर हे क्षण तुम्ही परत नाही येणार. कोर मेमरी. ह्या मेमरी आहेत, कोर मेमरी झाल्या आणि आयुष्यभर लक्षात ठेवतो. मला अजून लक्षात आहे सायकल जे बोलले ते पोहायचं पण मला लक्षात आहे. कारण जी गोष्ट मी पहिल्यांदा कळतं जिथं बापानं काही शिकवलेलं असतं ना ते लय लक्षात राहतं, आणि हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी बोलायच्यात, बट मला हाच टच पाहिजे होता की मित्र, बायको, फॅमिली आणि बिझनेस हे सांगड कशी घालण्यात येते. मला शेवटचे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर, कधी कधी काय होतं की गिराईक खूप छान आहे, कस्टमर खूप छान आहे, पण त्यांना सेवा देण्यासाठी आपण पैसा पण तेवढा लावतोय आणि नफ्याचं गणितच बसत नाही. तर मग हे नफ्याचं गणित बसवायसाठी नवीन उद्योजकांनी काय पहिल्यापासून पॉलिसी ठेवली पाहिजे? सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं, मी अगदी अनुभवातून सांगतोय हॉटेल व्यवसायाबद्दल किंवा हॉटेल व्यवसायाबद्दल स्पेशली, की पहिला 1 वर्ष आहे ना हॉटेल व्यवसायातून प्रॉफिट होईल असं कन्सिडरच करू नका, किंवा होतही नाही. हे अगदी माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे पहिले 1 वर्ष आहेत ना की म्हणजे नवीन लोक अट्रॅक्ट करणं किंवा काय म्हणतात थोडंसं मार्केटिंग करणं, स्टाफ नाव जमवणं, लोकांना म्हणजे आपल्या हॉटेलची सवय, रिपीटेड कस्टमर येणं, मग त्याच्यासाठी त्यांना काही डिस्काउंट्स देणं, काही ऑफर करणं, म्हणजे पहिलं 1 वर्ष तर ह्याच्यातच जातात. हे तर मी 365 दिवस आहेत. मी एक लहानपणी किंवा एक ऐकण्यात माझं एक मारवाडी मित्राचं हे आलेलं होतं की धंद्यातले पहिले 1000 दिवस पूर्णपणे तुम्ही धंद्याला द्या, त्याच्यानंतरच 1001 दिवस तुम्हाला पैसे मिळवून देणार आहे. ते तर 1000 दिवस म्हणतायत, पण मी तर म्हणलो चलो कमीत कमी 365 दिवस. पहिलं 1 वर्ष तुम्हाला 1ही रुपया प्रॉफिट नाही मिळणार आहे, ह्या माइंडसेटनी उतरा. मला ते पहिले 365 दिवस पूर्ण ट्रेनिंग पिरियड आहे, त्या व्यवसायातला ट्रेनिंग पिरियड आहे. किंवा मी म्हणू ना की त्याच्यातच आलेले पैसे तुमचे त्याच्यातच जाणार आहे, तुम्हाला रुपया म्हणून घरी किंवा प्रॉफिट म्हणून येणार नाहीये. हे पैसे त्याच्यातच लावा, त्यातूनच ग्रो होणार आहे. आणि ह्याच्यात दुसरा फायदा काय होतोय, मला परत एक्स्ट्रा भांडवल पण टाकायचं नाहीये, त्याच पैशात तो धंदा होतोय, तोच वाढतोय. हे 1 वर्ष तुम्ही त्या धंद्याला, हा पण नफाच आहे की भांडवल एक्स्ट्रा न लागणं. हे पण नफाच एक प्रकारचा. त्यामुळे तेच पैसे तिथंच इन्व्हेस्ट करा, तेच ग्रो करा. बरोबर, असं होतं. राईट. आता शेवटचा प्रश्न हाच आहे की बऱ्याच फॅमिली, आता ही सिरीज मे बी, ह्या सिरीजमध्ये हा मे बी अखेरचा पॉडकास्ट असेल, आधीमध्ये पण अपलोड होऊ शकतो बिझनेस रिलेटेड.
तर बऱ्याच फॅमिली आता चर्चा करत असतील घरी की बिझनेस करायचा नाही करायचा. बऱ्याच फॅमिली पॉझिटिव्ह असेल, बरेच मुलांनी निर्णय घेतला असेल. तर एक बिझनेसमॅन होण्यासाठी किंवा जॉब सोडून बिझनेसकडे आलेला आहे, त्यानं आयुष्यात कुठल्या अशा 2-3 गोष्टी ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून त्याला रात्रीची छान झोप लागू शकते आणि फॅमिलीचं वातावरण छान राहू शकतं. आता 2 गोष्टी आहेत की बेसिकली माझा एक स्वतःचा माइंडसेट पाहिजे. मला काम करणारे नाही, काम देणारे हात व्हायचे. माझ्यातून कमीत कमी 10, 15, 20 लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे. मी एवढं जरी करतोय ना तर मी देश सेवा करतोय. तुम्ही वेगळं काहीच करू नका. तुम्ही रोजगार निर्माण करताय, त्याच्या रूपाने इन्कम टॅक्स भरताय, ही देश सेवाच आहे. बरोबर. त्यामुळं तुम्हाला नोकरी सोडून उद्योजक व्हायचं आहे ना, तर बेसिकली हा माइंडसेट पाहिजे की मला रोजगार निर्माण करायचा आहे. म्हणजे मला असं वाटतं बघा की पैसे तर मिळणार आहे, पण पैशाच्या आधी आहे ना मी हा व्यवसाय का करतोय, हा का असणं खूप मोठं गरजेचं आहे. कुठलाही व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट, मी का करतोय ना, मला माहिती आहे मी हा का करतोय. माझा वाय एकदम फिक्स आहे. म्हणजे मला माझ्या लोकांना की हे करायचंय, काय म्हणतात त्यांना, त्यांची स्वप्न पूर्ण करायची. भले मग ते मी घर देऊन करतोय, त्यांना चांगलं जेवण देऊन करतोय. म्हणजे माझा वाय काय आहे ना, मला लोकांना आनंदी करायचं, हा माझा वाय. मग त्याच्या रूपाने मी घराच्या रूपातून किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करतोय. मी म्हणजे स्वप्न पूर्ण करणं, आनंदी करणं हा माझा वाय आहे ना. मग मी तो वेगवेगळ्या रूपाने करतोय. म्हणजे पैशाची कॅल्क्युलेशन मांडा, नो डाऊट, पण पहिला माझा वाय क्लिअर करा. मी हे धंदा करण्यामागं माझं कारण काय ते तुम्ही पूर्ण करायला जा. पैसे ऑटोमॅटिकली त्याच्या मागं तुमच्या येणारच आहे. हा, मी ज्यावेळी लोकांना आनंदी करतोय ना, जेवण खाऊन घालून, आपोआप भरपूर लोक तुमच्याकडे येणार आहे. आपोआप सेल वाढलं की तुमचं पैसे तुमच्याकडे येणार आहे. असं. सर, मला एक गोष्ट आता क्लिक झाली. मला कोणी विचारलं ना की तू कुठला बिझनेस करतील, तर मी सरळ सांगायचो अन्न वस्त्र निवारा. कारण हे आम्हाला आधीच सांगायचे की माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहे. बरोबर आहे की गुहेत असल्यापासून अन्न वस्त्र निवारा, आणि हे जन्मावर ह्या पृथ्वीवरून कधीच जाणार नाही. आता तुम्ही अन्नात आहात आणि निवाऱ्यात आहात, सो वस्त्रात पण यावं ही आमची इच्छा आहे. आणि खूप छान पॉडकास्ट झाला, खूप शिकायला मिळलं. स्पेशली मी आत्ता जस्ट वैवाहिक बंधनात अडकलो, त्यामुळे मला तुमच्याकडून त्या आस्पेक्ट्सबद्दल खूप छान इनपुट्स मिळाले. आणि जेवढ्या वेळा भेटलो तेवढ्या वेळा आम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळले. सो सरांचं हॉटेल आहे, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. हा प्रमोशन नाही आहे, हे फक्त ह्यासाठीच आहे की ज्या लेवलनं ते बोलत आहेत ते तिथं जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करता यावं. कधी गेलं तर सांगावं बाबा व्हिडिओ बघून आलो आहे किंवा व्हिडिओ बघितलं आहे. प्लस जे कोणी व्यावसायिक आहेत ना, तुमचे काय अनुभव असतील किंवा तुम्हाला शोवर यायचं असेल तरी तुम्ही कमेंट करा की माझी अशी स्टोरी, मेल करा, आपण तुम्हाला बोलू. मी खूप काही शिकलो आणि नक्कीच अजून एकदा आपण वेगळ्या कुठल्या तरी विषयावरती पॉडकास्ट करू. आणि खूप काही शिकण्यासारखं होतं सर यातून. तुम्ही या शोमध्ये आला आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.